नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेवभाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर बघूया। अर्धी वाटी शेव घेतलेली आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये 2 कांदे, 1 अर्धी वाटी खोबरं, त्यानंतर लसूण, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि छान असं मिक्सरला वाटण करायचं। वाटण केल्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची, मसाला ॲड करायचा, मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। मसाला भाजल्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि 2 चमचे कांदा लसूण घालायचा। कांदा लसूण घातल्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि मसाल्याला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। अशा पद्धतीने मसाला होतो। त्यामध्ये एक तांब्यावरून पाणी टाकायचं, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। अशा पद्धती छान अशी तरी आलेली आहे तर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये भाजीमध्ये शेव ॲड करायची आणि पुन्हा एकदा झाकण लावून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही वाफ देऊन घ्यायची आणि छान पद्धतीने भाजी तयार होते। तर ही संपूर्ण भाजी आपल्या YouTube चॅनलला मी ॲड केलेली आहे। हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि अतिशय बारकाईने टिप्स मी तुम्हाला सांगितलेला आहे। यावर कोथिंबीर गार्निश करायची। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।